आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही यावर्षी दावोसला जाऊन 15,74,000 कोटीचे एमओयू केले आणि हे एमओयू करत असताना माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सक्त सूचना होत्या की हे एमओयू फक्त एमओयू न राहता याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि याची अंमलबजावणी होताना कुठच्याही डिपार्टमेंटमधनं उद्योजकांना त्रास होता कामा नये, सुलभपणानं त्यांना सगळ्या परवानग्या मिळाल्या पाहिजेत आणि 100% त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आज मला सांगताना आनंद होतोय की जे आपण प्रकल्पाचे एमओयू केले त्यातल्या सुमारे 21 प्रकल्पांना जागा देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। 7 प्रकल्पांना येत्या महिन्या दीड महिन्यामध्ये आम्ही जागा देऊ। एकूण 46 आम्ही एमओयू केले होते, त्यातले 20 प्रकल्पांना आमच्याकडे असलेल्या जागा उद्योजकांना पसंत पडल्या नाहीत म्हणून पास थ्रू पद्धतीनं आम्ही त्यांना उपलब्ध करून देतोय। त्यातल्या 4 जागा मागच्या 2 दिवसामध्ये आम्ही दिल्या आणि 4 प्रकल्पांना अजून इनिशियल सुरुवात झालेली नाही। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र देशामधलं असं एक प्रगत राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 15,74,000 कोटीची गुंतवणुकीचे एमओयू झाले त्याच्यातले सुमारे 82 ते 83% प्रकल्प हे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत। याच्या पुढे जाऊन याचा दर 2 महिन्यानं पाठपुरावा व्हावा, उद्योजकांशी चर्चा व्हावी, उद्योजकांच्या अडीअडचणी ज्या असतील त्या सोडवाव्यात, यासाठी एक महाराष्ट्र शासनानं समिती गठीत केलेली आहे, टास्क फोर्स गठीत केलेला आहे। तो माझ्या अध्यक्षतेखाली आहे। याच्यामध्ये मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, अपर मुख्य सचिव गृह विभाग, अपर मुख्य सचिव महसूल, अपर मुख्य सचिव वने, अपर मुख्य सचिव नियोजन, वित्त, ऊर्जा, जलसंपदा, प्रधान सचिव कामगार ग्रामविकास, प्रधान सचिव पर्यावरण, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री महोदयांचे सचिव, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सचिव उद्योग, अशा पद्धतीची 31 जणांची कमिटी ही आज उद्योग विभागानं तयार केली, त्याला मान्यता दिली आणि या समितीला दर 2 महिन्यानं बैठक घेणं हे बंधनकारक आहे। या बैठकीमध्ये उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी दूर करणं, या सगळ्या विभागांमध्ये असलेल्या त्यांच्या परवानग्या सुलभ पद्धतीनं देणं आणि कुठेही उद्योजकांना जर अडचण निर्माण झाली आणि ती जर योग्य असेल तर तातडीनं त्याच्यावर कारवाई करणं, यासाठी या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा यावर्षी झालेल्या एमओयूला देखील होईलच, पण पुढच्या वर्षी देखील आम्ही ज्यावेळी दावोसला जाऊ तर याच्यापेक्षा जास्त एमओयू झालेले आपल्याला दिसतील। नाही, ज्या उद्योजकांनी अशा पद्धतीचं ट्विट केलंय त्याच्याशी उद्योग मंत्री जरी असलो तरी कोणीही सहमत होणार नाही। महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे, त्यानं मराठी शिकली पाहिजे, ही आमची सक्तीची भूमिका आहे। त्याच्यामुळं उद्योजक असू दे किंवा लहानातला लहान घटक असू दे, त्यानं जर मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्याला जाब विचारण्यात येईल। मराठी होते ना, मराठी होणे तो पहिला मराठी होणे। पुण्यामध्ये अमित शहाचा दौरा होता, त्या दौऱ्यादरम्यान जय महाराष्ट्र सोबत जय गुजरात देखील बोलले। जय महाराष्ट्र बोलले, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात हेच सांगतो मी। माझी विनंती हीच आहे की ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातो त्याच्यातला हा एक प्रकार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजराती एकनाथ शिंदे साहेब बोलले। हा पक्षाचा मेळावा होता का? शिवसेनेचा नाही। हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही। एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो। त्याच भावनेतनं
जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले. एक मी आठवण करून देतो आपल्याला, मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि 8 ते 10 वर्षापूर्वी आमचं अखिल भारतीय नाट्य संमेलन हे बेळगावमध्ये होतं, कर्नाटकमध्ये. आणि आमच्या बरोबरचे अजून एक विश्वस्त आहेत, ते माननीय शरद पवार साहेब आहेत. आणि शरद पवार साहेबांच्या हस्ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचं त्यावेळी उद्घाटन झालं होतं. त्यावेळी तिथं देखील भाषण संपवताना, मुलाखत संपवताना माननीय शरद पवार साहेबांनी जय कर्नाटका असं म्हटलं होतं. याचा अर्थ शरद पवार साहेबांचं प्रेम नाही का महाराष्ट्रावर? त्याच्यामुळं काही लोकांना अशा गोष्टी निर्माण करण्याची सवय आहे, पण त्याचा कसलाही परिणाम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर होणार नाही, व्यक्तिमत्वावर होणार नाही. कारण एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. एकनाथ शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. त्याच्यामुळे कोणाला काहीच सापडत नाही. म्हणून जय हिंद आणि जय महाराष्ट्र कट करायचं आणि फक्त जय गुजराती बोलले अशा पद्धतीचा टोंडारा पिटायचा, हे सगळं आता महाराष्ट्राला माहिती आहे. ठीक आहे. आंगनवाड़ी और बालवाड़ी जैसे कुछ स्कीम भी आप लोग चालू करेंगे जिससे सीखने में लोगों को आसानी हो? मेरे ख्याल से नहीं, अपने महाराष्ट्र सरकार ने बालवाड़ी से, आंगनवाड़ी से, पहली से मराठी सिखाने की सक्ति की है और सीखने की सक्ति की है. तो उसमें और आगे जाके कुछ करने की जरूरत नहीं है. नहीं, एक तो महाराष्ट्र में अगर रहना है तो मराठी बोलना आना चाहिए, मराठी का सम्मान होना चाहिए. मराठी हमारी माई बोली है, उसका रिस्पेक्ट रहना चाहिए. अगर मराठी माई बोली का अगर कोई रिस्पेक्ट नहीं करता तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. ये हमारी शिवसेना की भूमिका ही है ना. मैंने मेरे राजनीति के इतने वर्षों में ऐसा टोपी वाला, दाढ़ी वाला ये कभी नहीं बोला है और ये बोलने की जरूरत भी मुझको नहीं है. एक तो ऐसा है जो महाराष्ट्र में रहता है उसको महाराष्ट्र की जनता से लगाव होना चाहिए, प्रेम होना चाहिए. जो भारत देश में रहता है वो देश प्रेमी होना चाहिए. अगर वो देश प्रेमी नहीं है, वो राष्ट्र से द्रोह करने वाला है, तो उसके खिलाफ ही हमें. लेकिन कम्युनिटी पे जाके मैंने कभी बात नहीं की है, टीका नहीं की है. लेकिन कोई भी कम्युनिटी हो और वो राष्ट्रद्रोह कर रहा हो तो उसके साथ शिवसेना नहीं है. नहीं, आप सब लोग वो एक साथ आएंगे ऐसा आपके चैनल से हमको दिख रहा है. लेकिन राज साहब ने पहले से ही बोला है कि ये जो प्रोग्राम है वो राजकीय नहीं है, पॉलिटिकल इवेंट नहीं है. बराबर है. अभी ये जो सवाल आपने मुझको पूछा है, मैं अभी यूट्यूब पे देख रहा था कि कांग्रेस ने भी इसके बारे में कुछ कहा है. कांग्रेस ने तो हमसे आगे जाके कहा है, जो महाविकास आघाड़ी में है. वो तो ऐसे बोले, अतुल लोंढे जो प्रवक्ता है, मुख्य प्रवक्ता कांग्रेस के, वो बोले कि ये 2 भाइयों का इवेंट है. तो उनसे सवाल कीजिए ना महाविकास आघाड़ी को कि राज साहब आपको अलायंस में चाहिए, नहीं चाहिए. अगर चाहिए तो स्वतंत्रवीर सावर जी को जो बोले थे कांग्रेस वाले, उसका क्या होगा, ये भी सवाल पूछेंगे ना राज साहब. तो अभी इनिशियल स्टेज में वो जो कार्यक्रम है वो राजकीय नहीं है. ये खुद सुबह भी बोला गया है प्रेस कॉन्फ्रेंस में. अरे बाप रे. नहीं, हमको कुछ भी तकलीफ नहीं है, लेकिन आने तो दो. अभी साथ आना है, अलायंस की बातचीत होनी है, सीट बंटवारा होना है, आरक्षण में सीट देना है. ये सब होने के बाद इसके ऊपर बातचीत करना अच्छा रहेगा. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.